जय जय माखन चोर हो तेरे मर्जी का तेरे मर्जी का तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेलेरा मेरे अलबेले शाम अलबेलेरा मेरे अलबेले शाम तेरे मर्जी का वो तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम मर्जी का वो तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले शाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम 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 तेरे मर्जी का तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम अलबेले राम मेरे अलबेले शाम जो भी करा लो तुम पर लो हो जो भी करा लो तुम पर वो छावे जो भी करा लो तुम पर लो हो जो भी करा लो तुम पर वो छावे धन दौलत मेरी तेरे नाम धन दौलत मेरी तेरे नाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम अलबेले राम मेरे अलबेले शाम वो तेरे मर्जी का वो तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले शाम मेरे अलबेले शाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम गोपाल कृष्ण भगवान की जय राधे 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 परम मंगलमय परम स्वरूप नंद नंदन आनंद कंद सच्चिदानंदमय अखिल कोटी ब्रह्मांड नायक विश्वकर्ता विश्व विभू भगवान परात्पर कृष्ण परमात्मा यांची वाङ्मयी प्रतिमा श्रीमद भागवत महापुराण दिव्य आणि अलौकिक चालत असलेली आपली ही भागवत कथा राधे राधे हे जे मंडळ आहे या मंडळाने फार सुंदर पद्धतीचा या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे आणि म्हणून हे जे काही माता मौल्यांचा मानसिक भाव आहे की सत्कर्म आपणही करायचं आणि इतरालाही अशा या सत्कर्मामध्ये अशा या ज्ञान यज्ञामध्ये सर्वांना या ठिकाणी सहभागी करून आपल्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य पदरात पडावं या हेतूने सुंदर असा हा पांडुरंगाच्या या मंदिरामध्ये हा कार्यक्रम यांनी आयोजित केला आणि आज आपल्या कथेचा कितवा दिवस आहे 5वा दिवस आहे आणि काल आपण भगवान कृष्ण परमात्म्याचं प्राकट्य जे आहे ते प्राकट्य कारागृहामध्ये अष्टमी तिथी कृष्ण पक्ष श्रावण महिना रोहिणी नक्षत्र हे सर्वच्या सर्व
ग्रह तारे अनुकूल असतानाच अशा या वर्षा ऋतू किंबहुना पावसाळा आपण म्हणतो, अशा या पावसाळ्यामध्येच भगवंताचं प्राकट्य द्वापार युगामध्ये झालं होतं. ऐका, पुराण शब्दाचा अर्थ आहे पुराण इति पुराण. पुरा म्हणजे जुनं आणि न म्हणजे नाही. जे जुनच होत नाही त्याला पुराण म्हणतात. पुराण म्हणजे की होऊन गेलेल्या असाही अर्थ होत नाही त्याचा. म्हणून जे जुनं नाही असं ते म्हणजे पुराण आहे. म्हणून तुम्ही हजार वक्त्याच्या मुखातनं कथा ऐका, ज्याची त्याची शैली आणि ज्याच्या त्याचे एक मांडणी वेगवेगळी असते, ज्याचा त्याचा भाव निरनिराळा असतो. म्हणून रामचरित्र हे मर्यादा सांगणारे चरित्र आहे आणि कृष्ण चरित्र आणि रामचरित्र तुम्हाला माहिती असेलच, दोघांच्याही चरित्रामध्ये फार त्या ठिकाणी महाराज भिन्नता आहे, अपोजिट. एक दुपारच्या 12 वाजता प्रकट झाले कौशल्यानंदन आणि त्यांचा महिना चैत्र म्हणजे भर उन्हाळा. नाव देखील महाराज एवढं सरळ आहे, अशिक्षित सामान्य माणसाला देखील सहज उच्चारण करता येतं, ते म्हणजे राम, सहज. आणि श्री कृष्ण हे नाव उच्चारण करत असताना तुम्ही बघा जीभ किती वाकडी होती. जिभेला जे आहे ते वक्रता आहे. कृष्ण चरित्र जे आहे ते उच्चारण करत असताना सुद्धा नामामध्येच वक्रता आहे. म्हणून तुम्ही भगवान कृष्ण परमात्म्याची कोणतीही फोटो बघा, मूर्ती बघा, काही बघा, सरळ नाहीतच. कुठे हात वरी आहे, कुठे रांगलेले आहेत, कुठे बासरी हातामध्ये, कुठे नृत्य चालू आहे, कुठे सगळेच्या सगळे लगा. फोटो मध्ये सुद्धा सरळ नाही. पण रामचंद्र प्रभूची फोटो बघा, मर्यादा आहे, उभारणं सरळ आहे, सगळं काही सरळ सरळच आहे तुमचं जीवन. नावामध्ये सुद्धा वक्रता नाही आहे, पण कृष्ण नावामध्ये वक्रताच आहे. एकाला एकच पत्नी आहे आणि एकाला अनेक पत्नी आहेत. उद्या येणारच आहेत, बाकी काही करतात त्यांच्या. म्हणून हे जे काही कृष्ण जे त्याच्या आध्यात्मिक अर्थ सांगतो बरं तुम्हाला, फार सुंदर अर्थ आहे त्याचे. म्हणून भगवंत जे आहेत ते अवतार घेतात. अवतार घेण्याचे कारण काल मी तुम्हाला सांगितले की यदा यदा ही धर्माला संस्थापना करण्याकरिता 8 वर्षाची मूर्ती जी आहे त्या कारागृहामध्ये प्रकट झाली. ऐका, जसं एखाद्या सामान्य जीवाचा उदरातनं जसं त्या ठिकाणी जन्म होतो त्या पद्धतीनं नाहीये, ही सगळी लीला आहे. 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. तमद्भुतम बालकमंबुजे क्षणम, आणि येत असताना गदा, आपला शारंगधर धनुष्य, हे सगळे आयुध घेऊन प्रकट झालेला आहे. जो या पृथ्वी लोकात पहिल्यांदा येतो, पहिल्यांदा प्रकट होतो, तो कधीही कपडे घालून येत नाही. पण हे जे आहेत ना, पीतांबर धरस्रग्री साक्षात मन्मथ, जो पीतांबर धारण करून आपल्या आयुधासह जो प्रकट झालाय, रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि प्राकट्य कारागृहामध्ये आहे. भगवंताची योग माया आहे. सर्वजण महाराज झोपी गेलेले, कोणालाच काही माहिती नाहीये. आता मला सांगा, जिथे भगवंताची कथा होते तिथे झोप आपोआप येते, मग जिथे भगवंतच आले तिथले का झोपी जाणार नाही? मग तिथली जेवढी द्वारपाल आहेत, बाकीची सर्व जे आहेत ना, यांना कधी झोप लागली आणि काय घडत आहे काहीच माहिती नाही त्यातलं त्यांना. आणि जेव्हा वसुदेव आणि देवकी मातेनं देवाला पाहिलं आणि त्यांना सांगितलं, बाल झाल्याशिवाय देवा आम्हाला त्या ठिकाणी जे आहे ना ते वात्सल्य प्रेम निर्माण होणार नाही. मला माहिती आहे तुम्ही या जगताचे करता आहात, तुम्हाला त्या ठिकाणी महाराज सगळ्या साधू संतांनी भक्तांनी विनंती केल्यामुळे तुम्ही अवतार घेतला आहात, परंतु म्हणे इथे आलात ना, इथल्या नियमामध्येच राहावं लागतं, तुम्हाला बाल व्हावं लागेल. देव 4 वर्षाचे झाले, म्हणजे एवढा असतो का? नाही म्हणले, आणखीन लहान व्हावं लागेल.
देवकी माता म्हणले आणखीन लहान व्हा, आणखीन. नुकता जन्माला आलेला जसा शिशु असतो तद्वत भगवंत झाले, पण जन्माला आल्याच्या नंतर सगळेजण रडतात, हा गुलगुल बोलत होता. एवढा असतो का? एवढा असतो का? ती देवकी मैया म्हटली इथे आल्याच्या नंतर असं जर गोड बोलायला लागलं तर कोण महाराज, या ठिकाणी ही लीला आहे, इथे आल्याच्या नंतर रडावं लागतं. देव म्हटले सगळ्या जगाला रडवणार मी, मला काय असं काय आपदा आली मला रडायला, माझ्यावर असं कोणतं संकट आलं मी काय रडावं? पण नाहीये, आपल्या आईच्या प्रेमामुळे, त्या वात्सल्य प्रेमामुळे आईने सांगितलं देवकीने रडावं लागेल. आणि जे भगवंताने टाहू फोडला म्हणजे रडले आणि मग वात्सल्य प्रेम उमटलं, स्तनपान करते. आणि मन भगवान जे आहेत ते म्हणतात, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आता इथे नाही, मला तुम्ही नंदाच्या म्हणजे गोकुळामध्ये घेऊन जायचं. वसुदेवजीला चिंता वाटायला लागली की एवढी रात्र आहे, सगळी दार बंद आहेत आणि घेऊन जायचं कसं? बोलणं सोपं आहे देवा, पण तिथपर्यंत जाणं अशक्य आहे. भगवान म्हणतात तुम्ही काळजी करू नका, मी आहे, माझी ही योग माया आहे, मी सर्वच्या सर्व व्यवस्था केलेली आहे. काय करावं लागेल? काय नाही, मला छोटीशी टोकरी आणा, टोपली आणा आणि त्या टोपलीमध्ये मला ठेवा आणि तुम्ही डोक्यावर घ्या, आपोआप तुम्हाला रस्ता दिसेल. आणि मग ज्या वेळेस त्या टोपलीमध्ये भगवंताला ठेवतात, देवकी माता यशोदा त्या ठिकाणी, देवकी आणि जे वसुदेव जे आहेत ते एकदा डोळे भरून पाहतात. महाराज डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. तृप्त त्या ठिकाणी मन होत नव्हतं, पण इथे जर राहिले तर कंस येईल आणि अगोदरचे जसे बालक गेले तद्वत या ठिकाणी माझा हलाला जाईल. म्हणून देवकी मातेने सांगितलं. आणि मग वसुदेवजी जेव्हा डोक्यावर घेऊन निघाले, कारागृहाचे दार आपोआप जे आहे ते उघडले महाराज. आणि उघडल्याच्या नंतर आध्यात्मिक अर्थ आहे का, जो देवाला डोक्यावर घेतो ना त्याला हे जन्म मृत्यू रूपी जे बंधन आहे या कारागृहामध्ये जो अडकलाय, तो डोक्यावर देवाला घेतो त्याच्याकरता आपोआप दार उघडले जातात. भगवान त्याच्याकरता खुलं करतात महाराज, त्याला मोक्ष देतात, त्याला मुक्ती देतात. हा आध्यात्मिक अर्थ आहे. फक्त डोक्यावर संसार नको, डोक्यावर जे आहे ना ते ओझं संसाराचं आहे, पण संसाराचं ओझं कितीही डोक्यावर जर आलं ना महाराज, कितीही तुम्ही त्या ठिकाणी संसारामध्ये काहीही प्राप्त करा, सतत मन जे आहे ना ते हपापलेलंच राहतं. बघा तुम्ही जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाला विचारलं रिपोर्टरने, म्हणजे तुमच्या 21 पिढ्यांनी रोज 2 कोटी रुपये जरी खर्च केले तर संपत्ती सरणार नाही, एवढी संपत्ती आहे, म्हणजे तुम्ही सुखी आहात का? त्यांनी सांगितलं सुखी ते जाऊ द्या म्हणे, माझ्यापेक्षा पुढे कोणी जाऊ नये मला याची भीती आहे. पण म्हणजे प्रतिस्पर्धा आलीच, राग द्वेष मत्सर दुःख आलंच महाराज, माझ्यापेक्षा कुणी पुढे जाऊच नये. आणि ईर्ष्या अशा पद्धतीचे जर अंतःकरणामध्ये असेल, मनाला मात्र समाधान मिळत नसतं. म्हणून कितीही प्रपंच वाढला, कितीही महाराज या संसाराचा भार मस्तकावर जरी आला तर संसार जो आहे तो कधीही सुख देणार नाहीये तुम्हाला. कोई तन से दुखी कोई मन से दुखी. ज्याच्याकडे सत्ता आहे, सत्ताधीश माणसाला वाटतं माझी सत्ता कायमची राहिली पाहिजे, भीतीच आहे मला ते सुद्धा. ज्याच्याकडे पैसा आहे, पैसा अधिक आहे, परंतु बोलायला माणूस जवळ कोणी नाही महाराज. बघा तुम्ही, ही मोठ्या माणसाची समस्या आहे. मुंबईला पुण्याला तुम्ही बघा, 10-10 कोटी रुपयाचे बंगले, पण घरामध्ये एकटाच आहे आणि कुणी बोलायलाही तयार नाही, जवळ बसायला तयार नाही. नाईलाजाने मग त्याला त्या कुत्र्याला बोलावं लागतं, बंगला सांभाळायला ठेवलेला असताना त्याच्याशी बोलावं लागतं. मनुष्य जवळ यायला तयार नाही, प्रेम विसरलं सगळं. आणि वृद्धपणामध्ये ही सगळ्यात मोठी चिंता येते महाराज. आपल्याला मान सन्मान तारुण्यामध्ये भोगलेला, आणि आता जर आपल्याला बोलायला कोणी तयार नाहीये त्या गोष्टीचं वाईट वाटतं. नीट आहे बघा, 3 अवस्था येतात, बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था आणि वृद्ध अवस्था. या 3 अवस्थेमध्ये 3 आकर्षण असतात. लहान असताना खाण्याचं आकर्षण असतं. चॉकलेट दिलं
की माझ्या मामासारखा मामाच नाही म्हणतो भाच असता. बघतो ना, घरी आल्या आल्या त्याला काही चॉकलेट, पैसे, काही जर खाण्याच्या वस्तू दिले. तुम्ही बघा, लहान मुला मुलींना तुम्ही जेवढ्या खाण्याच्या वस्तू द्या तेवढे मला ते उड्या मारणार. लहानपणी खाण्याचं आकर्षण असतं, तारुण्यामध्ये कामाचं आकर्षण असतं, आणि म्हातारपणामध्ये जे आहे ना ते आकर्षण असतं मानाचं. वृद्ध माणसाला काहीच लागत नाही. तुम्ही बघा, घरामध्ये एखादी वृद्ध आई वडील असतील, एखाद्या मुलाने आल्याला जर विचारलं तुम्ही जेवण केलं का, एवढंच विचारू द्या. जेवण जरी म्हातारीने केलेलं नसलं ना, सगळ्या गल्लीत सांगत फिरते माझ्या पोरासारखं पोरगच नाही म्हणते महाराज. कारण म्हातारपणामध्ये जे आहे ते मान असतो. तिला वाटतं त्या आईला मला विचारावं, गोळी घेतली का, औषध घेतलं का, किंवा तू जेवण केलंस का. हे आई वडिलांना तेवढीच अपेक्षा असते. एवढं सगळंच्या सगळं कमावून ठेवले त्याच्याच आहे, त्याच्याच हवाले दिलेला आहे. पण आल्याच्या नंतर आपल्याला एक 4 प्रेमाने शब्द बोलावे, ते बोलणं म्हणजे मानाची अपेक्षा असते, बाकी काही नसतं. याच्याकरिता आपण जे आहे ना, संसाराला कितीही सुखी करण्याचा प्रयत्न करा, हे अशा पद्धतीने चालत आहे. ओघ हा प्रवाह जो आहे तो चालतच चाललेला आहे. संसारातून, या दुःखातून ज्याला तरुण जायचंय, मुक्त व्हायचंय, त्याने संसार डोक्यात आणि डोक्यावर नसावा, तर डोक्यात आणि डोक्यावर परमार्थ किंवा परमात्म्याचं चिंतन असावं महाराज. मग कारागृहाचे दार आपोआप उघडतात. वसुदेवजी गेले, वाटेत यमुना मैयेला दर्शन दिलं, आणि तिकडे मग पहाटेच्या वेळेला जे आहे ना ते पोहोचले, आणि तिथे जी योग माया प्रकट झालेली होती ती मुलगी घेतली, मुलगा तिथे ठेवला, परत आले, आणि कारागृहाचे दार इकडे आपोआप बंद झाले. काहीच माहिती नाही. आणि ती जेव्हा रडायला लागली मुलगी, पळत पळत द्वारपाल गेले, महाराज तुमचा वैरी, तुमचा काळ प्रकट झालेला आहे. कंस महाराज उठला आणि जो पळायला लागला तिकडे. पळत असताना शेला अंगावरचा खाली पडतोय, पायात काही घातलं नाही. भयभीत झालेला कंस पळायला लागला, हाता मारतो, तलवार घ्यायला लागला, काहीतरी शस्त्रास्त्र घेतो, मी माझ्या वैरीला मारतो. आणि जेव्हा कारागृहामध्ये गेला आणि डायरेक्ट जाऊन उचललं महाराज त्या नुकत्या शस्त्राला, आणि उचलल्यास ती देवकी मैया म्हणायला लागली, अरे दादा भ्रूण हत्या करू नकोस म्हणे, या अर्भकाला मारू नकोस म्हणे. हा मुलगा नाही आहे, ही मुलगी आहे. ही जर उद्या मोठी झाली तर मी तुझ्या घरामध्ये देते, पण मुलीची हत्या करू नकोस. हे शास्त्रामध्ये महाभयंकर पाप सांगितलेलं आहे. याच्या करता काही कर पण मारू नको. पण कंस, कंस शब्दाचा अर्थच होतो हत्या करणारा. कसं हिंसायाम नावाचा धातू आहे संस्कृत मध्ये, व्याकरण मध्ये, त्याच्यापासून हा शब्द तयार झालेला आहे. जो हत्या करतो त्याला कंस म्हणतात. त्याने ती मुलगीच महाराज गरगर गरगर फिरवली, हातातून जी निसटली, अष्टभुजा रूप धारण करून ती बोलायला लागली, भगवान की जय. राधे राधे. माझा आवाज येतोय ना? जाऊ मी? लक्ष द्या. तुझ लागी वधी, तुझ लागी वधी, मज उपजला, नाही का? तुझ लागी वधी, उपजला मज आधी, माझ्या अगोदर तू उपजलाय. अशी ती देवी जी आहे ती त्याला आकाशवाणीच्या द्वारा कळालंच नाही कंसाला काय झालंय, ती कशी निसटली, ऐकू तेवढं आलं महाराज. आणि अंतर्धान पावली. मग मात्र कंसाने माफी मागितली. हे रात्रीचं सगळंच्या सगळं प्रकरण आहे.
आणि मग पहाटेच्या वेळी इकडे काय झालं, हे जे आहे ना यशोदा, हे यशोदेच्या बाजूला राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. तिथे जे आहे गोजीरवाना गोंडस असा सावळ्या वर्णाचा कुरळे कुरळे केश आहेत, टपुरे डोळे आहेत आणि असं ते स्वरूप जेव्हा यशोदेच्या ननंदबाईने पाहिलं, सुनंदाच तिचं नाव होतं म्हणे, आणि तिला हे माहित होतं. नीट आहे का बरं का, गोकुळ म्हणजे खेड आहे, सगळे गवळी लोक, दुग्ध व्यवसाय त्यांचा हा मुख्य व्यवसाय आहे. आणि ज्याच्याकडे 9 लाख गायी असतात त्याला नंद असं म्हणतात. नंद हे पदवी होती त्या काळात, जसं कुलकर्णी, पाटील, त्याच्यानंतर देसाई, हे जे काही पूर्वीचे जे आहेत त्या पदव्या होत्या, तसं नंद एक उपाधी आहे. आणि म्हणून त्याला 9 लाख गायीचे मालक होते. बघा 9 लाख गायी म्हणजे थोडं असेल का? आता 9 लाख गायीला काम करणारे किती सेवक असतील. त्याच्यानंतर महाराज वेगवेगळे त्याचे जे आहेत प्रोडक्शन म्हणा, वेगवेगळे त्याचे दह्याचे, दुधाचे, म्हणजे फार मोठा उद्योग होता. आणि अशा त्या नंदाने त्या ठिकाणी संकल्प केला होता की जो कोणी आपल्याला ही गोड वार्ता सांगेल त्या दिवशी आपण मुक्त हस्तपणाने महाराज दान धर्म करायचा. आणि त्या कारणाने सुनंदाला एक बाब माहिती होती की नंद बाबाच्या तिजोरीमध्ये एक डायमंडचा नेकलेस आहे. नेकलेस माता मौल्यांना सोनं काही असेल ते नैसर्गिक आवडतं महाराज परिधान करण्याकरिता. आणि तिला हे माहिती होतं ही गोड बातमी ज्या दिवशी आपण आपल्या भावाला सांगू त्या दिवशी आपला बंधू जे पाहिजे ते आपल्याला देणार. पहाटेच्या वेळीला तिनं बघितलं महाराज खिडकीतनं आणि जी पळत सुटली, दादा झाला, दादा झाला, दादा झाला, झाला झाला झालाच म्हणायला लागली. गाईचा फार मोठा त्या ठिकाणी गोठा आहे, गोशाळा आहे. अशा त्या गोशाळेमध्ये ते बाकीचे सेवक धारी काढणारे, बाकी काही काम करणारे ते विचारायला लागले, अगं सुनंदा क्या हुआ, काय झालं म्हणे. ते म्हणले मी कोणालाच काही सांगणार नाही. पळत पळत गेली आणि नंद बाबाला म्हणायला लागली, म्हणले दादा, म्हणले तुला गोड बातमी सांगायची, परंतु म्हणे मला काहीतरी भेट वस्तू पाहिजे, गिफ्ट पाहिजे. त्यावेळेस कमरेची चावीच काढली तिजोरीची, घे म्हणे, तुला काय पाहिजे ते घे. आणि मग तिने सांगितलं, दादा अरे मला उतरता वयामध्ये एवढं सुंदर मूल झाले, तुला मी आता प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने मी बघून आलेले आहे, फार सुंदर आहे. नंद बाबांनी 2 हात उंच उडी मारली आणि लगेच संकल्प केला की आपल्याला त्या ठिकाणी दान धर्म करायचा आहे. नव कुंकुम किंजल मुख पंकज भूतयः कालेन स्नान शौचाभ्याम संस्कारेस्तपसे जयाः शुद्ध्यन्ति दाने संतुष्ट्या द्रव्यव्यात्म आत्मविद्या. शुकदेव परीक्षित राजाने या ठिकाणी म्हणतात की राजन, लगेच नंद बाबा जे आहेत ना, स्नान वगैरे केलेलं नव्हतं ना, स्नान करूनच प्रसूती गृहामध्ये स्वच्छ होऊन तिथे जायला पाहिजे. आणि अंगावर मळकटलेले कपडे, आणि मग ते नंद बाबा जे आहेत ना ते स्नान करण्याकरता जात असताना संकल्प केला, 7 प्रकारच्या राशी दान करण्याचा संकल्प केला. नीट ऐका बरं का, आता आपल्या घरामध्ये जन्माला आलेलं जातक असतं ना, कारण ते त्या निमित्ताने सत्पात्रामध्ये आपण जन्मल्याच्या नंतर अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. दान दिल्यामुळे पुढची पिढी जी आहे ती वाम मार्गाला जात नाही. तुम्ही बघा, जे घराने योग्य माणसाला योग्य पात्रामध्ये दान करतात, काही अंश जो आहे त्यातला त्या ठिकाणी ते देतात ना, त्या घरातली मुलं किंवा मुली हे कधीही वाईट मार्गाला जाणार नाही. तर पुढची पिढी जी आहे ना ती समाधानी राहण्याकरता आपण जे आहे ना, साधू संतांना सप्ताह असेल, एखादा भजन कीर्तन असेल, चांगल्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला जेवढं घडतं त्या पद्धतीने दिलं पाहिजे. तया नावदान जे मोक्ष निधानाचे अंजना. आणि दान करत असताना योग्य माणसाला योग्य पद्धतीने आपण द्यायला पाहिजे. ऐका आता, म्हणून नंद बाबाने संकल्प केलाय, ब्राह्मण असतील, साधू संत असतील, संन्यासी महात्मा असतील, जे काही सात्विक आहेत, सगळ्यांना सांगितलं की मुक्त हस्तपणाने या ठिकाणी मी दान धर्म करणार आहे.
दान देण्याची सुद्धा एक पद्धत आहे बरं का. शुक्रनीती आहे. शुक्रनीती सांगितली का तुम्हाला? नाही ना सांगितली? हा सुंदर नीती आहे. जर तुमच्याकडे 100 रुपये असतील ना, तर त्या 100 रुपयापैकी 20% ना तुम्ही तुमच्या FD स्वरूपामध्ये ठेवत जा. हे सुद्धा पद्धत आहे. दान किती करावं, कशा पद्धतीने करावं, त्याचं नियोजन सांगितलेलं आहे बरं का आमच्या शास्त्राने सुद्धा. 100 मधली 20% भाग ठेवा, कारण भविष्यामध्ये कशी वेळ येते सांगता येत नसते. तुमच्या जवळ जर काही असेल तर पुढची पिढी म्हणेल दवाखान्यात, उद्या इकडे तिकडे कुठेतरी फिरायला, कशाला तरी आपल्याला लागतच ते. म्हणून याच्या करता 20% भाग आपण ठेवला पाहिजे. आणि तदनंतर 100 मधले 20 गेले, राहिले किती? किती राहिले? 80 राहिले. 80% पैकी आता 20% जो आहे ना, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात ना त्या क्षेत्रामधली इन्व्हेस्टमेंट करा. पैसा सगळ्याच्या सगळा जमा करून ठेवू नये. अर्थशास्त्रज्ञ सांगतात जेवढी तुम्ही गुंतवणूक कराल तेवढे ती वाढत जात असतात. जे क्षेत्र आहे तुमचं त्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करा. 20 गेले, राहिले किती? 40 गेले, राहिले 60. 20% जे आहे ना आपल्या मुला मुली करता, पत्नी करता, त्यांना खर्च करत जातात त्यांच्यावरती. नाहीतर काही काही ना आपल्या बायको करता, पत्नी करता कधीच काही घेत नाहीत महाराज, नुसता संग्रह करून ठेवतात. काय करायचे म्हणून बोलत असं. म्हणून आपली पत्नी नाराज होऊ नये, मुलं असतील, मुली असतील, यांच्या शिक्षणाकरता, या गोष्टी करता 20% भाग आपण खर्च केला पाहिजे. आणि 20% जे आहे ते स्वतः करता, स्वतःवरही खर्च करत जा महाराज. काही काही माणसं म्हणतात बघा, अहो त्यांच्याकडे जळता जळेना एवढी संपत्ती आहे, पण महाराज त्यांच्या पायातली चप्पल बघितली तर कुत्र्यानं वास घेतलं तर मरून पडेल. आणि पुन्हा म्हणतात एवढी श्रीमंती आहे बघा, त्यांचं सामान्य राहणे किती साधं आहे. अहो पण ठीक आहे, पण जे दैनंदिन लागतं तेवढं तरी माणसं नाही. अंगावर कपडा कधी चांगला नाही आहे, फाटलेले, जीर्ण झालेले, राहतो एकदम दळबद्री सारखा. म्हणजे काय फार श्रीमंत आहे, पण राहणं म्हणजे भिकाऱ्यासारखं. काय बघ देवाने देऊन महाराज याच्या. हा नसेल ती गोष्ट वेगळी, पण असताना देखील जर उपभोग घेत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? नुसता संग्रह करून ठेवा. काय करायचं? महाभारतात तर असं सांगितलंय, कृपण आणि कंजूस माणसाच्या पाठीला दगड बांधा आणि त्याला समुद्रातच फेकून द्या, काहीच कामाचा नाही तो. कारण दान जे पैसा लक्ष्मी आपल्याकडे भगवंतानी प्रारब्धाने दिलेले आहे, तिचा जर आपण योग्य ठिकाणी विनियोग वापर जर करत नसाल, काय महाराज दानम भोगो नाशस्ते. एकतर त्या नाश होतो, एकतरी असेल त्याचा उपभोग घ्या, तदनंतर त्याचं काही दान करा. आणि तसंच जर संग्रह दानही नाही केलं, उपभोगही नाही घेतला, तर होतं काय? नाश पावतं, ते नष्ट होतं बरं का ते पुन्हा. महाराज त्याच्याकरता आपण दान धर्म जो आहे तो, आणि नीट आहे का, प्रत्येक धर्मातली शिकवण नाहीये, हिंदूच नाहीये, जैन असू द्या, बौद्ध असू द्या, ख्रिश्चन असू द्या, आपल्या धर्माकरता आपण जे आहे 20% भाग काढून ठेवला पाहिजे. तीर्थयात्रा असेल, हे सगळंच्या सगळं 20% त्याच्या करता. अशा प्रकारे आपण माणसाने जर जगलोत ना, तर आपल्याला त्या ठिकाणी सुख आणि समाधान जीवनामध्ये मिळतं महाराज. नाहीतर काही काही कुठे जात नाही, चांगल्या ठिकाणी खर्च करत नाहीत नुसता. आणि पाणी जर एका ठिकाणी साठवून जर राहिलं, काय होतं? 10-12 दिवस पाणीच तुम्ही काढायचं नाही. पाणी फिल्टर म्हणजे काय असतो? फिल्टर म्हणजे पाणी जे असतं ना ते फिरतं आणि त्याच्यातलं शुद्ध शुद्ध बाजूला निघतं. तसं हे जे काही धन आहे, लक्ष्मी आहे ना, हे कुठून कशी आलेली असते काही माहिती नसते. मग तिला शुद्ध करण्याकरिता प्रत्येक धर्माने सांगितलं की तुम्ही योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने दान करत जा. नाहीतर काही काही माणसं दान करतात महाराज, नीट आहे बरं का, दान करतात, पण असं दान करतात जी वस्तू कोणाच्याच कामाला येऊ नये. तुम्हाला म्हटलं ना, जी नोट कोणता दुकानदार घेत नाहीये, ते दानपेटीमध्ये हळूच करतो. म्हणजे का कोणीच घेत नव्हतं, म्हणजे चलत नव्हते, पुन्हा म्हणायचं आम्ही दान केलं महाराज. हे असं नाही चलत. आणि असं म्हणतात उजव्या हाताने दान जर केलं तर डाव्या हाताला खोडू नये. आपलं पुण्य, आपण केलेला दान धर्म याची वाच्यता कधी करायची नसते. पेरून ठेवलेलं जर झाकलं ना तर अधिक उगवतं, आणि पेरल्याला जर उघडं ठेवलं ना
तर त्याला काय करतात, पक्षी वेचतात, पक्षी खाऊन जातात महाराज. याच्या करता आपण केलेलं दान धर्म जे आहे ना, हे पुण्य जे ते झाकून ठेवलं पाहिजे. मी तर एका गावामध्ये असेच महाराज एक माणूस होता आणि त्याने दान केलं, काय करायचं ते, आणि असं स्टेजवरती असे 20-25 जण बसलेले होते, बाकी सगळंच्या सगळं गाव बसलेलं होतं. ज्याने दान केलं ना, जो माईकवर होता ना, त्याला त्यांनी चिठ्ठी दिली, म्हणले मी जे आहे ना दान केले, गुप्त दान केले, आणि माझं नाव कोणाला सांगायचं नाही, फक्त एवढंच सांग माईक मध्ये की ज्याने आपल्या गावात सगळ्यात मोठा त्या ठिकाणी आकडा किंवा सगळ्यात मोठे त्या ठिकाणी दान दिलंय ना, तो माणूस फक्त स्टेजवर आहे, एवढंच म्हणलं. पण माझं नाव घ्यायचं सांगू नको ना. त्या माईक वर जो होता ना, त्याने सांगितलं, ऐका, सगळ्यात मोठा आकडा, सगळ्यात मोठा त्या ठिकाणी जे दान केलंय तो माणूस आपल्याच गावातला आहे, आणि त्याला गुप्त दान करायचंय म्हणून त्यांचं नाव जाहीर करायचं नाहीये, फक्त एवढंच आहे, तो माणूस जो आहे ना, इकडे तिकडे कुठे बघू नका, तो माणूस स्टेजवरतीच आहे. आता स्टेजवर किती होते, 20-25 जण होते. आता नेमकं कोण असेल महाराज? तो बोलत असताना त्यांनी दुसरी चिठ्ठी पाठवली आणि तिथे लिहिलेलं होतं, माझं नाव अजिबात सांगायचं नाही, फक्त एवढं सांगायचं, ते निळ शर्ट घातलेले ना, इकडे तिकडे कुठे बघू नका, त्या निळ्या शर्टाच्या बाजूला जो बसलेला माणूस आहे तोच माणूस आहे, फक्त नाव सांगायचं नाही. अपेक्षा आहे, स्पष्ट नाव घ्या ना, काय त्याच्यामध्ये चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही दान दिलं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना महाराज. पाप जर केलं तर झाकून ठेवावं, नीट ऐका. पाप जर त्या ठिकाणी केलं तर त्याचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी अधिक प्रमाणात, म्हणजे मला सांगायचं आहे की आपण जर सत्कर्म केलं तर का झाकून ठेवायचं, सांगितलं तर सांगितलं, फक्त अपेक्षा नसावी आपल्याला त्या ठिकाणी. याच्याकरिता आपण योग्य माणसाला योग्य पात्रामध्ये दान धर्म जो आहे तो केला पाहिजे. नंदबाबांनी लगेच संकल्प केला, संपूर्ण ब्राह्मणांना, संपूर्ण साधू संतांना, ऋषी लोकांना त्या ठिकाणी सांगितलं आणि सगळ्या ब्रज मंडलामध्ये सांगितली, दवंडी दिली. ऐका, म्हणे की आजपासून 6 महिने कोणीही आपल्या घरी प्रसाद तयार करायचा नाहीये. 6 महिन्यापर्यंत सगळ्यांची प्रसादाची जेवणाची व्यवस्था जी आहे ती नंदाच्या वाड्यावरती परिसरामध्ये तिथे केलेली आहे. आणि जेव्हा दवंडी देणाऱ्याने सगळीकडे दवंडी दिली, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये सगळ्याला आनंद झाला, परिसरातल्या त्या ब्रजमंडलातल्या सगळ्या गवळ्यांना आणि गवळणीला आनंद झाला. आणि या सगळ्याच्या सगळ्या गवळणी त्या नंदाच्या वाड्यावर यायला लागल्या, भगवंताला पाहण्याकरताही. आणि यशोदेला मूल झाला आहे म्हणून त्याला पाहण्याकरता यायला लागल्या. आणि येत असताना रिक्त हस्तवन गंतव्य. आता ऐका बरं का, एक तर हा जगाचा गुरु पण आहे, जगामधला हा देव पण आहे, आणि तिसरं आहे त्या ठिकाणी हा राजा पण आहे महाराज. राजाकडे, गुरुकडे आणि त्या ठिकाणी जे आहे ना, या 3 जणांकडे, राजाकडे, गुरुकडे आणि भगवंताकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. म्हणजे एखादा मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, आमदार असतील, मंत्री आहेत ना, मग त्यांच्याकडे जात असताना कमीत कमी बुके तरी घेऊन जा, एखादा हार तरी घेऊन जा, ही नीती सांगितलेली आहे त्यांना. त्यांना प्रसन्न करायचंय. राज आश्रय असतो, राजा देखील परमात्म्याची विभूती सांगितलेली आहे. म्हणून त्या राजाकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये, काय आपल्याला एखादे हार तरी घेऊन जावा. त्याच्यानंतर गुरुकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति, ही नीती सांगते. आता हा जो अवतार झाले ना, तो राजा पण आहे, द्वारकेचा राणा, द्वारकेचा राजा आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये घडतात. कृष्णम वंदे जगत गुरु, ते जगाचे गुरु पण आहेत, कृष्ण हे गुरु पण आहेत, राजा पण आहेत, आणि सच्चिदानंद तो परमात्मा देखील ते आहेत महाराज. म्हणून येणाऱ्या गवळणी सगळ्या महाराज, ज्यांच्या घरामध्ये फुलं असतील, कोणाच्या घरात हार असेल, कोणाच्या घरामध्ये काय नैवेद्य जे जे असेल ते घेऊन नंदाच्या त्या भवनाकडे अनेक गवळणी आलोट समुदाय यायला लागला. आणि मग यशोदेच्या त्या बाजूला लालाला बघायच्या, अत्यंत प्रसन्न आणि मुदित व्हायच्या, बाहेर यायच्या, करती कथा गाती गाणे
आनंद अभिव्यक्त करण्याचे दोन माध्यम आहेत, एक आहे नृत्य आणि दुसरं आहे गीत. गीत आणि नृत्य हे केल्याने माणसाला विसर पडतो. हे आनंद अभिव्यक्त करण्याचे प्रकार येतात. एखादा नेता निवडून आला, सगळे डीजे लावतात. डीजे म्हणजे काय? गाणे. आणि नाचणं म्हणजे काय? नृत्य. हे आनंदाची अभिव्यक्ती आहे, बाकी काही नाही. तसं करती कथा करतात आणि त्याच कथेमध्ये सर्व गवळणी जे आहेत ते अत्यंत प्रसन्न होऊन यशोदेच्या त्या लालाला बघायच्या आणि सगळीच्या सगळे महाराज अत्यंत मुदित होऊन येऊन गीत गायन करायच्या, प्रसाद ग्रहण करायच्या. आणि मग एक गवळण थोडीशी म्हातारी झालेली होती, थोडीशी उतरटवळी लागलेला, आणि ती आली महाराज दारात आली आणि तिने यशोदा म्हटलं की तोंड आ होत ना, तसं कोणीतरी लोण्याचा गोळा फेकला होता, सरळ तोंडात तिनं आ केलं आणि योगायोगाने लोण्याचा गोळा डायरेक्ट. तिला वाटलं वा जो माखन चोरने के लिए आया है उसने इथे आल्या आल्याच म्हणजे मला माखन खाऊ घातलं म्हणे. आणि मग तीही अत्यंत गवळण प्रसन्न झाली आणि सर्वच्या सर्व ह्या ज्या गवळणी जे आहेत ना महाराज अत्यंत प्रसन्न. अनेक साधू संत ऋषी लोक हे सगळीच्या सगळी महाराज जे तपश्चर्या करणारे होते, अरण्यामध्ये राहणारे होते, हे सगळे तिथे यायला लागले महाराज. काय असतं या पृथ्वीमध्ये असे काही गुरुत्वाकर्षणाचे केंद्र असतात की तिथे गुरुत्वाकर्षण जास्त असतं. सगळीकडे सारखे असं नाहीये. तसं व्यापक असणार जे तत्व जे आहे ना ते एका ठिकाणी ही भूमी आहे ना अशी खेचते, त्याला निर्गुण निराकार आहे पण त्याला ओढते महाराज. एक तर भगवंत सर्वत्र आहेत, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, तो सर्वत्र आहे. परंतु काय असतं माहिती आहे, एकाने फार सुंदर प्रश्न केला म्हणजे महाराज भगवंत जर सर्वत्र आहेत ना मंदिरात जाण्याची काय गरज आहे? बरोबर आहे की नाही? त्याची शंका आहे. आणि मी म्हणत असतो जो शंका में रहता है वो लंका में रहता है. मग आपण त्याला ज्ञान देऊन आपण त्याचं प्रबोधन करून त्याच्या डोक्यातला संशय घातला पाहिजे. आणि म्हणून त्याला सांगितलं अरे बाबा बरोबर आहे, मंदिरात का जायचं त्याचं कारण सांगतो, नीट ऐका बरं का. कोणतीही आई असते जन्म देणारी एखाद्या बालकाला, त्या बाळाला जर तृप्त व्हायचं असेल, त्या बाळाला जर त्याची जर भूक घालवायची असेल तर काय करावं लागतं? आईच्या डोक्यातनं दूध येत नाहीये, आईच्या हातातनं दूध येत नाहीये, शरीरातनं फक्त एकच आहे. स्तनातून जसं दूध येतं फक्त ते केंद्र आहे, तसे हे जे काही मंदिर तयार झालेले आहेत ना ते मंदिर म्हणजे ते ऊर्जा स्त्रोत आहेत महाराज. ते वैशिष्ट्यपूर्ण त्या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून जे आहे ते आपल्याला चार्जिंग करण्याकरता तिथं जायचं असतं महाराज, बाकी काही नाहीये. एक तर तो परमात्मा सर्वत्रच आहे, सर्वा घटी राम देहा देहिक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, व्यापक असणार आहे. परंतु त्या ठिकाणी महाराज तो तिथे अवतीर्ण होत असतो, प्रकट होत असतो. म्हणून जेवढे काही धाम आहेत, जेवढे काही तीर्थ आहेत ना तिथे जास्त एनर्जी आहे, जास्त ऊर्जा आहे, म्हणून तिथे जायचं असतं महाराज. आणि म्हणून हे ब्रज जे आहे, गोकुळ जे आहे ते धाम आहेत एक प्रकारचे. आणि म्हणून तिथे जे आहेत अनेक तपस्वी महात्मा यायला लागले, प्रभूचं दर्शन घेऊन महाराज तिथून जायला लागले. आणि नंद उत्सव जो आहे तो चालू झाला महाराज सगळीकडे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, प्रत्येकाच्या मनाला तो आकर्षित करणारा होता. कर्ष इति कृष्ण, असा तो सुंदर अति सुंदर असा परमात्म्याचा अवतार झाला. आता प्रभू जे आहेत ते अष्टमीला प्रकट झाले, नवमीच्या सकाळच्या वेळेला हा उत्सव चालू झाला. आणि द्वादशीला त्या गोकुळामध्ये कोण आलं त्याचं वर्णन भगवान शुकदेव राजा परीक्षितला या ठिकाणी सांगतात. राधे राधे. भगवान जेव्हापासून तिथे आले तिथे समृद्धी वाढली महाराज. आणि हे सर्वच्या सर्व तिथे येत असताना भगवान शंकर भोले बाबा आहेत ना, ते भोले बाबा कैलासातून समाधीतून बाहेर आले. म्हणजे राम अवतारामध्ये सुद्धा मी प्रभूचं स्वरूप पाहिलं, प्रत्येक अवतार त्यांच्या सोबत आहे. आणि मग भगवान शंकर जे आहेत ना ते सगळ्याच्या सगळा त्यांचा शृंगार करतात.
शृंगार म्हणजे मेकअप, शृंगार म्हणजे मेकअप. पुरुषांचाही मेकअप असतो, स्त्रियांचाही मेकअप असतो. भोले बाबांचा मेकअप असा आहे, गळ्यामध्ये सर्प, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय. भगवान शंकर सर्वांगाला विभूती भस्म लावतात, गळ्यामध्ये रुंड माळा घातल्या महाराज, नाही का? भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. वेगवेगळे गळ्यामध्ये हार घालतात महाराज. पण भगवान भोले बाबाचा हार म्हणजे काही पुष्पाचा फुलाचा नाहीये, फक्त हार आहे तो सर्पाचा आहे महाराज. ते काळाला ज्याने वश केलेले ते भगवान शंकर. आणि असेही भोले बाबा तिथे जे आहेत ना, इथे गोकुळात जाण्याचा निर्णय घेतात. आणि गोकुळामध्ये सर्वच्या सर्व आनंदमय वातावरण झालेलं आहे. भगवान शंकर नंदीश्वराला सांगतात, नंदीश्वर चल म्हणे आपल्याला जायचं आहे. पण आपलं स्वरूप आहे ना, त्याने स्पष्ट जगापुढे दाखवलं नाही, मी भगवान भोले बाबा म्हणून नाही महाराज. आपल्या जटा वगैरे त्या ठिकाणी विखुरल्या थोड्याशा महाराज. जटा टवी गलत जल प्रवाह पावी तस्थले. भगवान भोले बाबाची जटा म्हणजे कडई सारखी आहे, म्हणून जटा कटाह म्हणले. कटाह म्हणजे कडई. आणि ज्यांच्या माथ्यातनं गंगेचा त्या ठिकाणी उगम झालेला आहे, गंगोत्री आपण जे म्हणतो, कैलासामध्ये असणार आहे, हिमालयामधले. आणि असे भगवान भोले बाबा जे आहेत, सुंदर अति सुंदर, हातात त्रिशूळ ते रुंडमाळा आदी सगळंच्या सगळं धारण केलेले आहे. आणि जेव्हा त्या गोकुळाच्या वेशीतनं आत प्रवेश केला, सगळ्या गोकुळवासीला आश्चर्य वाटायला लागलं. कोणीतरी महान तपस्वी दिसतोय, हिमालयातून आलेला आहे. कोणीतरी दान धर्म करण्याकरिता कोणी वस्त्र आणायला लागलं, कोणी धान्य आणायला लागलं, कोणी म्हणायला लागले, महाराज तुम्ही फार तपस्वी दिसता, तुम्हाला काय पाहिजे सांगा. भोले बाबा म्हणले, मी इथे कोणाचंही काही घेण्याकरता आलेलं नाहीये, मला कोणत्या गोष्टीची कमतरता नाही, जे आणलं ते सगळ्यांना परत पाठवलं महाराज. आणि भोले बाबा म्हणायला लागले, मी इथे फक्त आणि फक्त पाहण्याकरता आलेलो आहे. भगवान भोले बाबा निघाले, नीट ऐका, तपश्चर्या करून देखील भगवान शंकराचं दर्शन लवकर होणार नाही. पण या सगळ्या गोकुळातल्या गोकुळवासियांचं किती भाग्य आहे, कोणतीही साधना न करता प्रत्यक्ष त्यांना आज भोले बाबाचं दर्शन होत आहे त्या गोकुळामध्ये. आणि मग भोले बाबा सर्वांना आशीर्वाद देत देत जेव्हा निघाले, यशोदा मैयेच्या दारामध्ये तिथे गेले. आणि यशोदा भिक्षाम देही अलख निरंजन असं म्हणून ज्या वेळेस त्यांनी भिक्षा मागितली, नीट ऐका बरं का, आतापर्यंत भिक्षा मागितली नव्हती, गोकुळातल्या कोणत्याच दारात उभा राहिले नव्हते, रस्त्याने निघालेले आहेत, सगळेजण दर्शन घेत होते. आणि जेव्हा तिथे गेले, यशोदा मैया जे आहे ना, ते पळत पळत आले बाहेर तिथे. आणि दारामध्ये पाहते तर काय, हे भगवान भोले बाबांचं स्वरूप, हातामध्ये धारधार त्रिशूळ आहे, त्याला डमरू आहे, गळ्यामध्ये सर्प, कवट्याची माळ गळ्यामध्ये. तिलाही वाटलं महाराज कोणीतरी तपस्वी आहे, म्हणून तिने दुरूनच नमस्कार केला महाराज भगवान भोले बाबांना. भोले बाबा तिथेच दारात उभे आहेत. आणि यशोदा मैया दुरूनच बोलायला लागली, महाराज अहो भाग्य म्हणे, मला उतरत्या वयामध्ये मूल झालेलं आहे. काय असतं, ज्या स्त्रीला मूल होत नाही ना, तिला मूल लवकरात लवकर व्हावं असं वाटतं. कोणी कसं, मुलगा असेल मुलगी असेल, संतती व्हावी वाटते घरामध्ये. घरामध्ये सगळंच आहे, जर संतती नसेल तर तिला त्या ठिकाणी महाराज खूप वेदना होतात, तिलाही वाटतं महाराज. तसं यशोदा मैयाला आतापर्यंत झालेलं नव्हतं, पण हे उतरतं वयामध्ये झालंय. आणि आता त्या निमित्ताने माझ्याकडे सकळ समृद्धी आहे, कोणत्या गोष्टीची कमतरता नाही म्हणे. भगवंताने मला पुष्कळ दिलेलं आहे, सांगा म्हणे मी तुम्हाला काय दान धर्म करू. भोले बाबा दारातच उभे आहेत. आणि यशोदा मैया म्हणायला लागले, काय देऊ तुम्हाला, गोदान करते म्हणजे माझ्यापेक्षा गायी आहेत. तुम्हाला वस्त्रदान, ते म्हणजे मी वस्त्र काय, मला गज चर्म व्याघ्रांबर कपड्याची मला काही गरज नाही, मला काही नको. हे यशोदा, मला फक्त एकच भिक्षा पाहिजे, पण अगोदर संकल्प कर. नाही म्हणले, महाराज तुम्हाला हिरे पाहिजे, सोनं पाहिजे ना, ते देते म्हणे, काय कम करते माझ्याकडे. नाही नाही म्हटले, अगोदर संकल्प कर. नाही तुम्ही मागा तरी काय पाहिजे. भोले बाबा म्हणतात, ऐक म्हणे, मला ना तुझा जो लाला आहे ना, पाळण्यामध्ये सध्या आत वाड्यात आहे ना, तो जरा माझ्याकडे दे.
मला त्याला मांडीवर तर थोडस ठेवायचंय, डोळे भरून पाहायचंय, जरा त्याला कुरवाळायचं आहे आणि खूप दुरून आलेलो आहे मी, माझी हीच भिक्षा आहे, तुझा झालेला लाला माझ्याकडे दे थोड्या वेळा. भोले बाबा बोलले. यशोदा मैया म्हणायला लागली, महाराज माझं मूल आहे 3 दिवसाचं, हे 4 दिवसाचं. द्वादशीला आलेलं त्यांना, अष्टमी, नवमी, एकादशी आणि द्वादशी. आणि मग ते म्हणाले एकादशीच्या नंतर येणारा जो असतो ना द्वादशी, तिला पर्व काळ असं म्हणतात. आणि अशा त्या पर्व काळाला आलेला हा महात्मा दिसतोय, विनमुख तरी कसं पाठावं म्हणून महाराज ती यशोदा मैया म्हणायला लागली, सांगा म्हणे तुम्ही जे मागितलं ना महाराज ते सोडून बाकी काही मागा. भोले बाबा म्हटले, अगं खूप दूरून आलेलं, मी तुला अगोदरच सांगितलं मला दुसरं काही नको. पण तिला वाटायला लागलं म्हणजे महाराज उतरता वयामध्ये झालेलं, इवलीशी हात पाय आहेत, इवलीशी त्याचे डोळले आहेत, आणि जर तुमच्या गळ्यातल्या या सर्पाने जर काही तर महाराज आणि माझ्या पोराचं काही बरं वाईट जर झालं तर मी जिवंत राहू शकत नाही. तो जिव्हाळा, तो प्रेमच असं असतं महाराज. जगामध्ये ते तानं मूल असतं ना, आईला त्याच्याशिवाय काही सुचत नाही त्यावेळेस. आणि म्हणून बघा, मातेची या चित्ती अवघी, बाळकाची व्याप्ती, वयसेची आशेवटी, एकची बी वांजोटी, मग ते मोहाच्या त्रिपुटी नाचू लागे. भगवान श्री ज्ञानोबराय वर्णन करतात, हे उतरत वयामध्ये झालेलं होतं, एकुलत एकच होतं महाराज. आणि मग यशोदा मैया म्हणायला लागली, तुम्ही बाकीचं काही मागा पण मी माझं पोर तुमच्याकडे देणार नाही. गळ्यामध्ये त्या रुंड माळा वगैरे ते बघितलं, कवट्याची माळ माहिती. यशोदा मैया म्हणायला लागली, मी देणार नाही माझ्या पोराला. आमचे भोले बाबा म्हणायला लागले, मी त्याला गेल्याशिवाय जाणार नाही, मला दुसरं काहीच नको, मला हेच भिक्षा पाहिजे. त्यावेळेस मग भोले बाबाला थोडासा राग आला, म्हणे अर्धा तास झालेलं समजावून सांगतो, ऐकायला तयार नाही. भोले बाबा म्हणतात, तुला बैराग्याचा हट्ट माहिती का नाही? म्हणे मी बैरागी आहे, आणि एकदा हट्टाला जर पेटलो तर त्या ठिकाणी काय निघेल माझ्या मुखातनं, असं थोडस रागात बोलले. त्यावेळेस ती म्हणायला लागली, यशोदा मैया महाराज तुम्ही बैराग्याचा हट्ट सांगितला, तुम्हाला स्त्री हट्ट माहितीये का नाही? आम्ही जर एखादा जर आमच्या नवऱ्याच्या माग जर लागलो, हे पाहिजे म्हणजे पाहिजे, त्या बिचाराला एक घास देखील गोड लागत नाही. ही वस्तू आणल्याशिवाय दिल्याशिवाय समाधान आम्ही त्याला देतच नाही. असा आमचा स्त्री हट्ट. या स्त्री हट्टामुळे तर दशरथ वार त्या ठिकाणी प्राणाला मुकावं लागलं. स्त्री हट्टामुळे रामजी वनवासाला गेले. मला स्त्री हट्ट माहिती का नाही? त्यावेळेस मग दोघ जण भांडायला लागले. आणि मग महाराज यशोदा मैयाला असं महाराज ऐकल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणाले, देवा काय करू म्हणे, आता काय करू मी, आता मला तुमची माता मध्ये येऊ देत नाही, आणि आता काय करायचं, एवढ्या दुरून आलोय, न पाहता जाऊ का म्हणे मी, आता काय करायचं. मग दोघांची आंतरिक भाषा प्रारंभ झाली आणि ते बोलायला लागले. भगवान म्हणायला लागले, हे भोले बाबा म्हणे मी आहे 3 दिवसाचा, जर थोडासा मोठा असतो 4-5 वर्षाचा 3-4 वर्षाचा तर कुठेतरी गल्ली बोळात कुठेतरी तुमची भेट घेतली असती, तुम्हाला दर्शन दिलं असतं. पण तुम्ही आता आलात, मी आहे 3 दिवसाचा, मी जर पाळण्यातून खाली उतरून जर चालायला लागलं तर मला भूत समजतील. 3 दिवसाचं मग चालत असतं का, बोलत असतं का? आता ही सगळी लीला आहे, इथे मला या लीलेसारखंच राहावं लागेल. आणि त्यामुळे भोले बाबा जे आहेत ना, ते भोले बाबा म्हणतात, काय करू सांगा. भगवान म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा गोकुळाच्या बाहेर जो वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाखाली तुम्ही ध्यान करत बसा. मी अशी लीला करतो की नाईलाजाने माझी माता तुमच्यापर्यंत घेऊनच येणार 100%. बोले बाबा ठीक आहे प्रभू म्हणून निघून गेले. तिथे त्या सावली खाली साधना करत जे आहेत नेत्र बंद करून देवाचं ध्यान करत बसले. आणि मग महाराज इकडे जे आमचा देव आहे त्या पाळण्यामध्ये झोपलेला, जो रडायला जे चालू केलं महाराज त्याने, यशोदा मैया पळत आली. काय झाले, स्तनपान करायला लागली पण प्यायला तयार नाहीये. त्याच्यानंतर नजर लागली आहे म्हणून इकडे तिकडे अनेक आरोटी येत आहेत, बघत आहेत, म्हणून मला त्याच्यामुळे नजर लागली असेल म्हणून नजर काढायचं आहे, तरी रडणं थांबत नाहीये. वैद्याला डॉक्टरला बोलवलं की चावलंय का इकडे तिकडे अंगावरती, 3 दिवसाचं मुलं आहे, बोलता येत नाही, काय झालं असेल माझ्या पोराला. जे देवाकडे रडणं चालू झालं, रडते माझे बरतानी समजावी ताराई, रडते
समजावी तारा रडते माझे बाळ आणि समजावी कानापरी समजावी ते खाया देते आपटोनी डिजवीते हलवीते करना रडते माझे बाळ समजावी तारा रडते माझे बाळ समजावी नाना परी करीतो छंद रडतसे स्फुरत स्फुरत नाना परी करीतो छंद रडतसे स्फुंद स्फुंद नेत्रवाती वहते बिंदू परिहाउगाचे राहिना रडते माझे बाळ समजावी तारा रडते माझे बाळ समजावी तारा गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे सगळ्या विरोधी जमा झाल्या यशोदा मैया तिलाही वाईट वाटलं का रडतोय काय कारण आहे रडायचं सगळे प्रयत्न केले देवाचं रडणंच थांबत नाही मग मात्र रोहिणी मैया तिथं आली आणि रोहिणी मैया म्हणायला लागली यशोदा सकाळी तुझं आणि त्या बैरागी बाबाचं काहीतरी भांडण लागलं होतं म्हणे मला वाटतंय त्यानेच तुझ्या पोरावर काहीतरी जादूटोणा केलाय माणसाला जेव्हा डॉक्टर बाकी सगळे इलाज करून थकतो ना थकल्याच्या नंतर पुन्हा थोडासा संशयच येतो बाहेरच काहीतरी असं असतं वड्यातलं